त्याला दर मिळत नसल्याने महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। चांदवडमध्ये महाविकास आघाडीकडून रास्ता रोको केला जातोय। नाशिकच्या चांदवडमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रास्ता रोको केलेला आहे। अंबादास दानवे, रोहित पवार, भास्कर भगरे, हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जातंय। त्याची दृश्य सध्या समोर येत आहेत। चांदवडमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठा आक्रोश केल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर यावेळी महाविकास आघाडीचे नेते या आंदोलनात सहभागी झालेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अंबादास दानवे, त्याचबरोबर आमदार रोहित पवार, खासदार भास्कर भगरे या आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई झोपली, दिल्ली झोपली। मग आमचं मत आहे की शेतकरी आणि आम्ही सगळेजण मिळून रस्ताच थांबवतो, म्हणजे दिल्लीला जाणारा मार्ग जर थांबवला, कदाचित दिल्ली म्हणजे केंद्र सरकार जागून उठेल आणि मुंबईला सुद्धा कुठेतरी प्रेशर आलं तर मुंबई जागून उठेल। म्हणजे आपलं महाराष्ट्र सरकार, या सरकारला जागा करण्याची खऱ्या अर्थाने वेळ आहे। काही दिवसांपूर्वी 18 तारखेला आम्ही आंदोलन केलं, ते ट्रेलर होतं, हा एक मोठा ट्रेलर असणार आहे। आणि याच्यानंतर सुद्धा जर सरकार हे जागा झालं नाही, मग काहीतरी वेगळं त्या ठिकाणी करावं लागेल। या झोपलेलं सरकार नाही तर झोपेचं सोंग घेणार आहे सरकारला खऱ्या अर्थाने जागा करावं लागेल। नाही तर दुर्दैव असं की आज आपण शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाण्याचे अश्रू बघतो, उद्या रक्ताचे अश्रू याला तिथं वेळ लागणार नाही। प्रामुख्यानं कांद्याचा प्रश्न या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा बिकट झालेला आहे। कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे, हा महत्वाची मागणी आमची आहे। सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल करते आणि जनतेची दिशाभूल करतं। कोणताच भाव मिळाला नाही, कोणाचीच काही खरेदी केलेली नाही, झालेली नाही। त्याच्यामुळे या कांद्याला भाव मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे। आज आम्ही सगळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरतोय। त्यामुळे अंबादास दानवे, त्याचबरोबर रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ हे या आंदोलनात सध्या उतरल्याचं पाहायला मिळतंय। चांदवडमध्ये आज कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी मोठा आक्रोश करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय। सगळे महाविकास आघाडीचे नेते या सगळ्या प्रश्नी आक्रमक झालेले आहेत। तर कांद्याला योग्य तो हमीभाव सरकारकडून दिला गेला पाहिजे। केंद्र सरकार सातत्यानं कांदा उत्पादकांच्या मागण्यांना दुर्लक्ष करतं असा आरोपही यावेळी या नेत्यांकडून कांदा उत्पादकांकडून केला जातोय। महाराष्ट्र सरकार चूप बसले, शांत बसलेले आणि दिल्लीचं सरकार हे शांत बसले। चालते 100% सरकारचं करायचं काय? अरे जानबुरी सरकारचं करायचं काय? अरे सरकारचं करायचं काय? अरे जानबुरी सरकारचं करायचं काय? अरे जानबुरी सरकारचं करायचं काय? हे मयूर साइडला ये ना थोडा यार। तर कांद्याला दर मिळत नसल्यानं सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून मोठी नाराजीही व्यक्त केली जाते। तर नाशिक जिल्ह्यात केंद्र सरकारकडून सध्या कांद्याला नवीन हमी दर हा जाहीर करण्यात आलेला आहे। 1580 रुपये प्रतिदर असा दर सध्या केंद्र सरकारनं जाहीर केलेला आहे। मात्र हा दरही शेतकऱ्यांसाठी कमी असल्याचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। कांद्याला कमीत कमी 2000 रुपये दर द्यावा अशी मागणी सध्या या शेतकऱ्यांनी केलेली आहे। याच सगळ्या कांदा प्रश्नी महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। कांद्याला दर मिळत नसल्यानं महाविकास आघाडीचे नेते हे आक्रमक झालेले। यामध्ये अंबादास दानवे, त्याचबरोबर आमदार रोहित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार भास्कर भगरे हे या आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। चांदवडमध्ये हा रास्ता रोको सध्या करण्यात आलेला आहे। तर बैलगाडीवर बसत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या आंदोलनाचं नेतृत्व हे केलं जातंय। एकंदरीतच महाविकास आघाडी मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेली आहे।
काल केंद्र सरकारकडून कांद्याला नवीन हमी दर हा जाहीर करण्यात आला, मात्र हा हमी दर कमी असल्याचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। महाविकास आघाडीच्या या आंदोलनात मोठ्या संख्येनं कांदा उत्पादक शेतकरी सहभागी झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर जर यावेळी केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकल्या नाही तर पुढच्या वेळी आंदोलनाचं स्वरूप आणखी मोठं झालेलं असेल असा इशाराही यावेळी या नेत्यांकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून देण्यात आलेला आहे। आता या सगळ्या प्रकरणी केंद्र सरकार, राज्य सरकार कशा पद्धतीनं या सगळ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दखल घेते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर कांद्याला दर मिळत नसल्यानं महाविकास आघाडी ही आक्रमक झाल्याचं सध्या दिसून येतंय। या सगळ्या प्रकरणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं कांदा उत्पादक शेतकरी विरुद्ध धोरण हे जबाबदार असल्याचा आरोप हा करण्यात आलेला आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। मयूर साइड ले थोड़ा यार। नाफेड करण्याचे काय आता 2 लाख करणार आहे, तुम्ही 7-8 लाख टन करा आणि सगळा माल भारताच्या बाहेर घेऊन जावा, भारतात विकू नका, मगच कुठे आपल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकार चूप बस। चालते 100% करेल। माननीय सरकारचं करायचं काय? अरे जानपुरी सरकारचं करायचं काय? अरे सरकारचं करायचं काय? अरे जानपुरी सरकारचं करायचं काय? अरे जानपुरी सरकारचं करायचं काय? अरे कोण म्हणतो देत नाही? अरे नालायक सरकारचं करायचं काय? तर लासलगावमध्ये झालेल्या आंदोलनानंतर केंद्र सरकारकडून रब्बी कांदा 2026 खरेदीसाठी नवा हमी दर हा जाहीर करण्यात आलेला आहे। तर ही दोन दृश्य सध्या आपण पाहतोय। दोन ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून हे आंदोलन सध्या आंदोलन करण्यात येतंय। एकीकडे चांदवडची ही दृश्य आपण पाहतोय, दुसरीकडे नागपूरमध्येही कांद्याला दर मिळत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून, नेत्यांकडून हे आंदोलन पुकारण्यात आलेले आहे। तर नाशिक जिल्ह्यातील रब्बी कांदा 2026 खरेदीसाठी किमान आश्वासित खरेदी किंमत म्हणजेच हमी दर हा जाहीर करण्यात आला। यानुसार आजपासूनच कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर हा लागू करण्यात आलेला आहे। तर याच कांदा उत्पादनासाठी प्रति किलो 20 ते 25 रुपये खर्च येतो। यामध्येच खत, औषधं, मजुरी, वाहतूक खर्च सातत्यानं वाढतोय। त्यामुळे उत्पादन खर्चावर आधारित योग्य बाजारभाव निश्चित करावा अशी मागणी सातत्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात होती। यातच या पद्धतीनं केंद्र सरकारकडून जर कांदा उत्पादकांची गळचेपी केली जाणार असेल तर या विरोधात कांदा प्रश्नी महाविकास आघाडी ही आक्रमक झाली आहे। चांदवड इथे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून हे आंदोलन पुकारण्यात आलेले आहे, ज्यामध्ये महाविकास आघाडीचे हे महत्त्वाचे नेते सहभागी झालेले आहेत। तर शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी काल केंद्र सरकारनं हमी दर नवा हा जाहीर केलेला होता, मात्र हा हमी दर कमी असल्याचं यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। कांदा उत्पादनासाठी प्रति क्विंटल 1700 ते 2000 रुपये खर्च येत असताना सरकारनं अतिशय कमी मूल्य जाहीर केले। हे मूल्य जाहीर करत असताना राज्यात अनेक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी असताना हे दर फक्त नाशिक जिल्ह्यासाठीच का असा सवालही शेतकरी नेत्यांकडून उपस्थित करण्यात आलाय। कांदा निर्यात शुल्क न लावता कांदा निर्यात केला पाहिजे, कांदा उत्पादक शेतकरी यामुळे जगणार नाही असाही आरोप शेतकरी नेत्यांकडून करण्यात आलेला आहे। आता या सगळ्या प्रकरणी आक्रमक होत कांदा उत्पादकांनी हा मोर्चा काढल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकच्या चांदवडमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून हा रास्ता रोको सध्या करण्यात येतोय, ज्यामध्ये अंबादास दानवे, रोहित पवार, खासदार भास्कर भगरे, हर्षवर्धन सपकाळ हे नेते या आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। तर कांद्याचा उत्पादन खर्च तर दूरच, पण बाजारात नेण्यासाठी झालेला खर्चही निघत नसल्यानं शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडल्याचा आरोप केला जातोय।
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अशा कवडीमोल भावात कांदा विकावा लागतोय। त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती असेल, केंद्र सरकारचं कांदा उत्पादक शेतकरी विरोधी धोरण असेल, यामुळे सातत्यानं कांदा उत्पादकांची गळचेपी होते असा आरोपही यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केला जातोय। आता या सगळ्या प्रकरणी सरकारकडून कशा पद्धतीनं पावलं उचलली जातात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर नाशिकच्या चांदवडमध्ये महाविकास आघाडीचे नेते हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी हा मोर्चा काढल्याचं दिसून येतंय। तर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। कांदा उत्पादकांसाठी काल सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे। 1580 रुपयानं कांद्याची प्रति क्विंटल खरेदी केली जाणार आहे। नाफेड आणि NCCF मार्फत ही खरेदी केली जाणार अशी घोषणाही काल केंद्र सरकारनं केली। मात्र हा हमीदर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी योग्य नसल्याचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। तर या सगळ्या प्रकरणी जर केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं महत्त्वपूर्ण अशी दखल घेतली नाही तर हे आंदोलन आणखी मोठ्या प्रमाणात होणार असा थेट इशारा शेतकरी नेत्यांकडून, त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून कांदा उत्पादकांकडून देण्यात आलेला आहे। आता केंद्र सरकार या सगळ्या प्रकरणी कशा पद्धतीनं दखल घेतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। नाशिकच्या चांदवडमध्ये सध्या हे आंदोलन पुकारण्यात आलेले अंबादास दानवे, रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ, भास्कर भगरे हे या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। यावेळी झालमोडी सरकारचा निषेध असो अशी घोषणाबाजीही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून दिल्या जात आहेत। तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज्यभरात आज निदर्शने केली जात आहेत। ही 3 दृश्य आहेत, चांदवड, पुणे, नागपूर मधली सरकार विरोधात हे आंदोलन, हे मोर्चे काढले जात आहेत। तर पुण्यामध्ये इंधन दरवाढी विरोधात आंदोलन केलं जातंय। तर दुसरीकडे नागपूरमध्येही इंधन दरवाढीवरून सध्या विरोधक हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे नाशिकच्या चांदवडमध्ये कांदा प्रश्नी आंदोलन केलं जातंय, दुसरीकडे पुणे आणि नागपूरमध्ये इंधन दरवाढी वरून नागरिक आक्रमक झालेत। तर ही 3 दृश्य सध्या आपण पाहतोय। नाशिक, पुणे, नागपूरमध्ये सध्या विरोधक हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। विरोधकांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी ही केली जाते। महागाई एवढी वाढलेली आहे आणि मोदी सरकार टप्प्याटप्प्याने डिझेलचे पेट्रोल दर वाढवते। सर्वसामान्य माणसाला भविष्यात परवडणार नाही। जे आता आमच्या अध्यक्षाने भाषणामध्ये सांगितलं की पूर्वीच्या काळात घोडाबग्गी किंवा बैलगाडा किंवा गाडावरती जे सामान व्हायचे लोक, आता तीच पुन्हा वेळ मोदी सरकार आणणार आहे। डिझेल आहे, कारण किमती अशा वाढतात की काही दिवसात डिझेल एवढंच मिळेल आणि त्याचा दर्जा अक्षरशः परफ्यूम अत्तरच्या बॉटल एवढा राहील। आपण जर बघितलं, काँग्रेसच्या सरकार ज्या सरकारमध्ये 60 रुपयाचं डिझेल मिळायचं, पहिले मोदी सरकारमध्ये 90 आणि आता अक्षरशः 100 रुपयांनी हे डिझेल मिळायला लागलंय। मग सामान्य माणसाला हे डिझेल एवढंच मिळेल ना। सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा। सार्वजनिक वाहतुकीची सोय त्यांनी केलेली तरी नीट आहे का? आज त्यांच्या अर्ध्या मेट्रो लाईन बंद आहे। PMPML चे काय हाल आहे आपल्याला माहिती आहे। सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा म्हणलं सर। अहो, पंतप्रधानाला सामान्य लोकांशी काही संबंधच राहिलेला नाही। ते फक्त आणि फक्त काय मोजक्या बिझनेसमॅन लोकांचे ते आता एजंट झालेले आहेत। त्या संदर्भात आता तरी जनसंख्यांनी मान्य केलं पाहिजे आणि ह्या पंतप्रधान मोदीला लवकरच लवकर त्या सरकारच्या बाहेर टाकलं पाहिजे। हे इंधन दरवाढी विरोधात अशीच सर्वसामान्यांच्या नागरिकांची भावना आहे आणि आज त्यांनी ही निषेध करून व्यक्त केलेली आहे। कॅमेरामॅन दीप मिश्रासह मी प्रीतम पुरोहित, जय महाराष्ट्र, पुणे। तर पुण्यामध्ये इंधन दरवाढी विरोधात विरोधक हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय।
तर मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही यावेळी विरोधकांकडून केली जाते। तर ही दृश्य नागपूरमध्ये ही इंधन दरवाढी विरोधात हे आंदोलन करण्यात येतं। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहत्रे यांच्याकडून। तेजस, विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय, काय अधिक माहिती? नक्कीच सातत्याने इंधनाचे वाढणारे दर आणि त्याला घेऊन जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून जे आहे ते नागपुरातील संविधान चौकात जे आहे ते अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात जे आंदोलन करण्यात आलं। अनोखा पद्धतीने जे आहे ते आंदोलन करण्यात आलेलं आहे। एकूणच जर बघितलं असेल तर सायकल स्वार होत जे आहे ते अनिल देशमुख जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयात जे आहे ते निघालेले आहेत आणि सरकारच्या विरोधात जे आहे ते निषेध एका अर्थानं व्यक्त करीत आहे। सातत्याने सर्वसामान्य माणसाला जे आहे ते याचा त्रास होता आणि त्यासाठी कंबरडे मोडले आणि त्यासाठी जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जे आहे ते आंदोलन सुरू आहे। अनिल देशमुख स्वतः जे आहे ते आंदोलनात उपस्थित आहे। यासोबत जे आहे ते पदाधिकारी सुद्धा आहेत। मोठ्या प्रमाणात जे आहे ते राज्य केंद्र सरकारच्या विरोधात जे आहे ते घोषणाबाजी एका अर्थानं सुरू आहे आणि या आंदोलनाला जे आहे ते नागरिकांच्या सुद्धा जे आहे ते प्रतिसाद पाहायला मिळत आहे। निश्चित, साधारण हे आंदोलन किती वेळापर्यंत चालेल आणि महाविकास आघाडीचे आणखी कोणते मोठे नेते या आंदोलनात सहभागी होतील? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडूनच जे आहे ते आंदोलन एका अर्थानं सुरू आहे। या ठिकाणी जर बघितलं असेल तर पदाधिकारी जे आहेत ते शहरातले पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि साधारणतः जे आहे ते तासभर हे ते आंदोलन जे आहे ते सुरू आहे। थोड्या वेळापूर्वीच जे आहे ते अनिल देशमुख जे आहेत ते सायकल स्वार होत जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले आहेत। त्या ठिकाणी जे आहे ते जिल्हाधिकारी यांना जे आहे ते निवेदन देत जे आहे ते आपला निषेध व्यक्त करण्यात येणार आहे। निश्चित, धन्यवाद तेजस आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर चांदवडमध्ये सध्या महाविकास आघाडीचे नेते हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। अंबादास दानवे हे माध्यमांशी संवाद साधतायत। मोदी सरकारचा जाहीर निषेध, मोदी सरकारचा जाहीर निषेध। अरे हल्ला बोल, हल्ला बोल, मोदी सरकार हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, मोदी सरकार हल्ला बोल। तो विक्रीला आणतो त्यावेळेस द्यावे लागतात। तर आमदार रोहित पवार, अंबादास दानवे, हर्षवर्धन सपकाळ, भास्कर भगरे यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन केलं जातंय। चांदवडमध्ये कांदा प्रश्नी महाविकास आघाडीचे नेते हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आज राज्यभरात ठिकठिकाणी कांदा प्रश्नी विरोधकांकडून ही आंदोलनं केली जात आहेत। यातच चांदवडमध्ये कांद्याला योग्य हमीदर द्यावा यासाठी या मागणीसाठी महाविकास आघाडी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून हे आंदोलन सध्या पुकारण्यात आलेलं आहे। तर ही दृश्य आहेत चांदवडमधली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गळ्यात कांद्याची माळ घालत या आंदोलनात सहभाग नोंदवलेला आहे। त्यांच्या नेतृत्वामध्ये सध्या हे आंदोलन केलं जातंय। संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, रस्त्यावर बसा, महत्वाचं पीक त्या ठिकाणी बांधून आपण त्या ठिकाणी पिकवतो। कार्यकर्त्यांना विनंती आहे, कांद्याला त्या ठिकाणी भाव नाही। केंद्रातले मोदी सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावायला आलेला आहे का काय अशी शंका निर्माण आता त्या ठिकाणी व्हायला लागलेली आहे। गेल्या 12 वर्षामध्ये त्या ठिकाणी या केंद्रात मोदींचं सरकार त्या ठिकाणी बसवलं। आजचे दिन येतील या हिशोबाने आपण सर्वांनी त्या ठिकाणी त्यांना केंद्रात पंतप्रधान पद त्या ठिकाणी दिलं, परंतु त्या दिवसापासून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर अधोगती त्या ठिकाणी होते आहे आणि म्हणून हे सरकार घालवायचं असेल तर आपल्याला आता त्या ठिकाणी जागरूक व्हावं लागेल। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कांदा उत्पादक जिल्हा असल्यामुळे तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नी हे आंदोलन पुकारण्यात आल्याचं सध्या पाहायला मिळतंय। आमदार रोहित पवार, अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जातंय।
कांदा दरवाढ हवी आहे, इंधन दरवाढ नको, असं यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घोषणाबाजीही केलेली आहे। यापुढे जर केंद्र सरकारनं या आंदोलनाची दखल घेतली नाही तर मात्र हे आंदोलन आणखी मोठं होणार असा इशाराही या नेत्यांनी दिलाय।